आत्ताचा टॉपिक आहे आपला स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, ज्याला आपण मराठीमध्ये वर्ग आणि वर्गमूळ असं म्हणतो. ठीक आहे. तर वर्ग आणि वर्गमूळ, वर्ग म्हणजे काय, तर त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे त्या गोष्टीचा तो वर्ग झाला. ठीक आहे. म्हणजे आता जर का मी म्हणालो की 4चा वर्ग किती, 4चा वर्ग किती. ठीक आहे. याला आपण लिहितो कसं, 4चा वर्ग दाखवताना कसं दाखवतो, हा असा दाखवतो, 4च्या वर 2 म्हणजे 4ला 4ने किती वेळेस गुणले, एकदाच गुणले, म्हणजे 4 गुणिले 4 असं, असे ते 2. ठीक आहे. 4चा वर्ग म्हणजेच काय, 4ला 4नेच गुणायचं. ठीक आहे. म्हणजेच किती, 4 चोक 16, हा झाला त्याचा वर्ग. वर्ग ही कन्सेप्ट कळाली. जर का आपण म्हणालो की 30चा वर्ग किती, 30चा वर्ग म्हणजे काय, 30 गुणिले 30 असं 2 वेळेस असेल, म्हणजे किती झाले, 0 0 2 वेळेस 0 झाले आणि 3 त्रिक 9. आलं लक्षात. 30चा वर्ग किती झाला, मग 900 झाला. ठीक आहे. याच्यामध्ये 2 ट्रिक्स आहेत आपल्याकडे, आपण त्या आधी बघून घेऊया. ठीक आहे. आता कुठल्याही संख्येच्या जर का एकक स्थानी 1 हा अंक असेल तर आपण त्याचा वर्ग काढणार कसा. ठीक आहे. कुठलीही संख्या पकडू, आपण 21 पकडूयात. 21चा वर्ग विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे. एकक स्थानी काय आहे, 1 आहे. ठीक आहे. आता यांचा वर्ग करणार कसा, तर एकक स्थानी 1 जर का असेल संख्येच्या तर 1 लिहून घ्यायचा. आता उरलेली जी काही संख्या आहे, ठीक आहे, त्याची दुप्पट करायची. किती होते, 2ची दुप्पट 4, बरोबर आहे. आणि त्याचा परत एकदा वर्ग करायचा उरलेल्या संख्येचा, म्हणजे किती झाला तो 4. 21चा वर्ग आहे का 4, तुम्ही चेक करून घ्या. 21 गुणिले 21 441 आहे. ठीक आहे. आपण अजून एक संख्या बघूया, 61 बघूया. ठीक आहे. 61 मी काय सांगितलं, एकक स्थानी जर का 1 असेल आणि त्याचा जर का आपल्याला वर्ग विचारलेला असेल त्या संख्येचा, तर 1 जशाला तसा घ्यायचा. 6चे किती सांगितलं, आता उरलंय कोण, फक्त 6. 6चे किती करायचे तुम्हाला, दुप्पट. किती होतात 6चे दुप्पट, 12. 12चा 2 घेतलाय आणि 1 आपण हातचा ठेवलाय, बरोबर आहे. 6चा वर्ग किती होतात, 6चा वर्ग 36. 6चा वर्ग म्हणजे काय, 6ला 6ने गुणला आपण, 6 6 36 आणि तो हातचा जो 1 उरलेला होता आपला 12 पैकी, तो 36 आणि 1 37, हा झाला त्याचा वर्ग. ठीक आहे. आता आपण मोठी संख्या घेऊया. कुठली घ्यायची, 132 घेऊया आपण, 131 सॉरी, 131चा वर्ग. ठीक आहे. 131चा वर्ग, एकक स्थानी 1 आहे, डोळे झाकून आपण इथे 1 घेणार. उर्वरित संख्या कोण आहे, 13. 13च्या दुप्पट केली, किती होतात 26. 26 मध्ये आपण काय करणार, मग इथे 6 ठेवणार, 2 हातचे आले, बरोबर आहे. आता 13चा वर्ग किती आहे, जर का माहित असेल, तोंडी माहित असेल तर आपण 13चा वर्ग सांगू शकतो की 169 आहे, बरोबर आहे. 169 आणि हे 1 2 किती झाले, 171 झालं, हा झाला त्याचा वर्ग. हे कुठल्या संख्यांसाठी, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे, बरोबर आहे. आता दुसरी ट्रिक आपण बघूया की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण 15 पासून सुरुवात करू. ठीक आहे. 15 एकक स्थानी किती आहे, 5 आहे, बरोबर आहे. डोळे झाकून आपल्याला इथे उत्तरामध्ये शेवटी 25 लिहायचंय. ठीक आहे. डोळे झाकून मी सांगतोय म्हणून. ठीक आहे. 25 लिहायचंय आणि उर्वरित जी काही संख्या आहे किती आहे, 1 उरलेला आहे आपल्याकडे, बरोबर. इथे 1च्या पुढचा अंक कोणता आहे, नंबर सिरीज मध्ये किंवा काय, 1च्या पुढचा अंक काय, 2 आहे. त्या दोघांचा गुणाकार करायचा, 1चा आणि त्याच्या पुढचा जो कोणी असेल त्या दोघांचा गुणाकार, 1चा आणि 2चा गुणाकार किती झाला, 2, 225. ठीक आहे. पुढचं बघूया आपण. 25 जर काय, हे तो वर्ग काढतोय आपण. ठीक आहे. एकक स्थानी किती आहे, 5 आहे, बरोबर आहे.
डोळे झाकून आपल्याला इथं काय लिहायचंय उत्तरामध्ये 25. बरोबर आहे. आता उरलं कोण 2. 2चा पुढचा अंक कोण आहे 3. मग गुणाकार कोणाकोणाचा करायचा आहे 2चा आणि 3चा गुणाकार बेत्रिक 6. तो आपण इथे लिहूया. झाला वर्ग. ठीक आहे. सेम आपण पुढचं बघू 35चा करून बघू 35चा वर्ग. ठीक आहे. 5 आहे डोळे झाकून आपल्याला किती लिहायचे 25 लिहायचे आणि आता उरलेल्याचा पुढचा गुणाकार 3चा गुणाकार 4 सोबत करायचा त्याच्या पुढचा अंकासोबत किती झाला 12. ठीक आहे. एक शेवटचं बघूया आपण एवढ्या याच्यातच. एकशे 25 जर का असेल तर एकक स्थानी काय दिसतोय 5. डोळ्यात झाकून आपल्याला इथं 25 लिहायचे. उरलं कोण 12. 12 गुणिले 13 किती होतात 12चा वर्ग 144 आणि प्लस 13 157 56 ठीक आहे. हा झाला त्याचा वर्ग कशाचा 125चा. ओके. सो हे तर कोणाकोणाचं झालं ज्यांच्या एकक स्थानी 1 आहे त्यांचं सांगितलं, ज्यांच्या एकक स्थानी 5 आहे त्यांचं सांगितलं. आता बघा तुम्हाला नॉर्मल 1 पण नाही 5 पण नाही असं कुठलाही एक जर का अंक असेल तर त्याचा वर्ग करायचा कसा. ठीक आहे. कुठली एक संख्या घेऊ आपण संख्या घेऊया 12 घेऊया आपण. ठीक आहे. 12चा वर्ग माहिती 144 आहे पण काढायचा कसा तो पण बघून घेऊया एकदा. एकक स्थानचा वर्ग करून घ्यायचा किती येतोय 4. ठीक आहे. ह्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करायची ती किती होते 2 1 2 आणि त्या 2ची परत दुप्पट 4 आणि ह्या 1चा वर्ग तो किती येतोय 144. 12चा आहे सोपं वाटतंय आपण पुढच्या संख्या घेऊ 32 जर का असेल तर. ठीक आहे. 2चा वर्ग किती 4 बेत्रिक 6 6 12 म्हणून 2 हातचा आला 1. 3चा वर्ग 9 आणि 1 ते किती झाले 9 आणि 1 हात जोडलेला 10 हे असं. ठीक आहे. अजून दुसरी संख्या घेऊया आपण 56 घेऊया 56चा वर्ग. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला एकक स्थानच्या अंकाचा वर्ग किती झाला 36. 36ला 6 हातचे आले 3. ठीक आहे. हे दोघांचा गुणाकार 5 सख 30. 30च्याही दुप्पट करायची तुम्हाला किती झाली 60. 60 आणि 3 63. 63ला 3. ठीक आहे. मग उरले किती परत 6. 5चा वर्ग 25. 25 आणि 6 किती झाले 31. ओके चालेल. धन्यवाद.